खूप वर्षांपूर्वी एका राज्यामध्ये द्रुपद नावाचे एक राजा होते। त्यांची एक खूप सुंदर मुलगी होती। तिचे नाव द्रौपदी होते। राजाने द्रौपदीच्या स्वयंवराचे आयोजन केले, ज्यामध्ये भारतवर्षातील सगळे प्रतिष्ठित राजकुमार आणि राजांना आमंत्रित केलं गेलं होतं। स्वयंवराचा नियम हा होता की जो कोणी एका चक्रावर माशाच्या डोळ्याला खाली ठेवलेल्या पाण्यामध्ये माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारेल तोच द्रौपदीचा वर बनेल। स्वयंवरामध्ये अनेक प्रभावशाली योद्धा आणि राजा आले, जसे की कौरव आणि कितीतरी अन्य राजकुमार। एक एक करून सगळ्यांनी या परीक्षेमध्ये आपले नशीब आजमावले, पण हे कार्य इतके कठीण होते की कोणीही त्या माशाच्या डोळ्याला भेदू शकले नाही। द्रुपद राजा आणि द्रौपदी दोघेही निराश झाले होते। तेवढ्यात एका ब्राह्मण युवकाने या परीक्षेमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला। तो कोणी दुसरा नव्हता तर पांडवांमधील एक अर्जुन होता, जो आपल्या भावाबरोबर तिथे आला होता। अर्जुनाने पाण्यामध्ये प्रतिबिंबित माशाच्या डोळ्यावर नजर रोखली आणि धनुष्यावर बाण चढवून सोडला। बाण सरळ जाऊन माशाच्या डोळ्याला लागला। तिथे उपस्थित असलेले सगळे लोक अचंबित झाले आणि प्रशंसा करू लागले। अर्जुन ती परीक्षा पास झाले होते आणि द्रौपदीच्या वराच्या रूपामध्ये निवडले गेले होते। त्यानंतर अर्जुन द्रौपदीला घेऊन त्यांच्या आश्रमामध्ये परत येतात। अर्जुनाची माता कुंती त्यावेळी दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त होती आणि माता कुंती न पाहताच म्हणते, जे काही घेऊन आले असेल ते भावांमध्ये वाटून घ्या। याप्रमाणे द्रौपदीचा विवाह 5 पांडवांबरोबर होतो। त्यानंतर द्रौपदीच्या विवाहामुळे काही राजा आणि योद्धा नाराज होतात, खास करून कौरवांचा पक्ष। दुर्योधन आणि त्याचे भाऊ दुशासन याला स्वतःची हार मानतात आणि पांडवांप्रती असलेली त्यांची दुश्मनी आणखीनच वाढवतात। या घटनेनंतर पांडवांना इंद्रप्रस्थाचे राज्य मिळते। इथे ते त्यांचे साम्राज्य स्थापित करतात। इथे युधिष्ठिराचा राज्याभिषेक होतो। इंद्रप्रस्थमध्ये त्यांचा भव्य आणि समृद्ध राज्य उभं राहतं। द्रौपदी इथे राणीच्या रूपामध्ये आपल्या नवीन भूमिकेचे उत्तम प्रदर्शन करते आणि त्याचवेळी दुर्योधनाच्या मनामध्ये पांडवांबद्दल ईर्ष्या आणखीनच वाढते आणि तो पांडवांना नष्ट करण्यासाठी एक चाल खेळतो। तो पांडवांना एक सारीपाटाचा खेळ खेळण्यासाठी आमंत्रित करतो। युधिष्ठिर, ज्याला या खेळाप्रती आवड होती, या खेळामध्ये सामील होतात। हा खेळ पांडवांसाठी विनाशकारी सिद्ध होतो। युधिष्ठिर या खेळामध्ये आपलं सगळं हरतात। आपले भाऊ आणि द्रौपदीला सुद्धा द्रौपदीचा अपमान सभेमध्ये होतो, जिथे दुशासन द्रौपदीला केसांना पकडून आणतो। या घटनेमुळे पांडव आणि कौरवांमधील दुश्मनी आणखीनच वाढते। खेळाच्या त्या भयानक रात्रीनंतर द्रौपदीला कौरवांच्या सभेमध्ये आणलं गेलं आणि द्रौपदीचे वस्त्र खेचण्याचा प्रयत्न केला गेला। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी चमत्कारिक रूपाने द्रौपदीची लाज राखली आणि द्रौपदीचे वस्त्र अनंत झाले। या घटनेनंतर पांडवांना वनवासाला पाठवले गेले। ते आपल्या वनवासादरम्यान अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करतात। या दरम्यान त्यांचा सामना कितीतरी आरशी, आसुर आणि देवतांबरोबर होतो। वनवासाच्या काळातच अर्जुनाने तपस्या करून भगवान शिवांकडून अस्त्र प्राप्त केले। पांडवांनी आपल्या वनवासादरम्यान भारतवर्षातील वेगवेगळ्या ठिकाणांची यात्रा केली आणि या दरम्यान त्याने अनेक आराशींची भेट घेतली आणि वेगवेगळ्या परीक्षा आणि संकटांचा सामना केला। अर्जुनाने यावेळेचा उपयोग आपली योग्यता आणि शक्ती वाढवण्यासाठी केला, ज्यामध्ये त्याने भगवान शिवांकडून वरदान प्राप्त केले आणि स्वर्गातून दिव्य अस्त्र आणले। अज्ञातवासादरम्यान पांडव वेगवेगळ्या रूपांमध्ये लपून राहिले। युधिष्ठिराने राजा विराटच्या दरबारामध्ये एक संजय नावाच्या सामंताची भूमिका निभावली। भीमाने स्वयंपाकाचे काम केले। अर्जुनाने एक नर्तकीच्या रूपामध्ये आपली ओळख लपवली। नकुल आणि सहदेव हे अश्वपाल आणि गोपालाच्या रूपामध्ये ओळख लपवली। अज्ञातवासाच्या समाप्तीनंतर पांडवांनी आपले गमावलेले राज्य परत मिळविण्यासाठी कितीतरी महत्त्वपूर्ण पावले उचलली। पांडवांनी कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रारंभामध्ये दुर्योधनाजवळ दूत पाठवून आपल्या गमावलेल्या राज्याची मागणी केली। युद्ध न करता राज्य प्राप्त करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण दुर्योधनाने त्यांची मागणी नाकारली। नंतर पांडवांनी आपल्या दूतांना कौरवांच्या दरबारामध्ये पाठवले, जिथे ते कौरवांबरोबर राजा धृतराष्ट्र समोर आपल्या भावना व्यक्त करतात आणि आपल्या गमावलेल्या राज्याची मागणी करतात। इथे सुद्धा धृतराष्ट्राने त्यांची मागणी नाकारली आणि आपला पुत्र दुर्योधनाची बाजू घेतली। पांडवांनी त्यांची यात्रा सुरू ठेवली आणि ते द्वारकेकडे निघाले, जिथे जाऊन ते भगवान श्रीकृष्णांना भेटले। त्यांनी भगवान श्रीकृष्णांना आपली अडचण आणि राज्याच्या मागणीबाबत सांगितले। भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि युद्ध करण्याचा सल्ला दिला।
कारण दुर्योधन आणि कौरव त्यांच्याबरोबर न्यायाने वागत नव्हते. भगवान श्रीकृष्णांच्या सल्ल्यानंतर पांडवांनी कुरुक्षेत्र युद्धाची तयारी केली आणि योजना बनवली आणि आपल्या सेनेला एकत्रित केले आणि युद्धासाठी तयार केले, ज्यामुळे त्याने आपले गमावलेले राज्य परत मिळवण्याची योजना सुरू केली. पांडवांनी आपले गमावलेले राज्य परत मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना केला आणि त्यांनी युद्धाची तयारी केल्यानंतर आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी पूर्णपणे संकल्पबद्ध होऊन काम केले. द्रौपदी महाभारतातील असे पात्र आहे ज्याच्याशिवाय महाभारताची कल्पना करू शकत नाही. महाभारताचे युद्ध भलेही पांडवांनी जिंकले होते, पण युद्ध जिंकण्याची प्रेरणा द्रौपदी होती. द्रौपदी ती ज्वाला होती जिने तिच्या मर्यादा आणि सन्मानासाठी कौरवांच्या रक्ताने कुरुक्षेत्रातील मैदानाची तहान भागवली होती. द्रौपदी महाभारत युद्धानंतर भारतवर्षाची महाराणी बनली होती. पण द्रौपदीचं आयुष्य आणि अंत अशा रस्त्यानं गेलं की जे माहीत झाल्यानंतर सगळे हैराण राहतात. भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचे खरे मित्र होते. द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना तिचा खरा मित्र, साथी आणि भाऊ मानत होती. भगवान श्रीकृष्णच होते जे संकटाच्या वेळी द्रौपदीच्या बरोबर उभे राहत होते. त्या भरलेल्या सभेमध्ये अनहोनी होण्यापासून भगवान श्रीकृष्णांनीच द्रौपदीला वाचवले होते. जेव्हा दुर्योधनाचा भाऊ दुशासन भर सभेमध्ये द्रौपदीला त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण होते त्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते. जेव्हा द्रौपदी समोर 5 पांडवांबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला, तेव्हा द्रौपदीने विवाहासाठी एक वेगळीच अट ठेवली होती. द्रौपदीने सरळ सांगितले की ती या विवाहासाठी तयार तर आहे, पण ती तिच्या गृहस्थ जीवनातील रहस्य दुसऱ्या कोणालाही सांगणार नाही. द्रौपदीचे 5 पती होते, पण 5 पैकी भीमाबद्दल द्रौपदीला विशेष आपुलकी होती. त्याचे एक खास कारण आहे. भीम एकटाच असा होता जो द्रौपदीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सगळ्यात आधी आवाज उठवत होता. द्रौपदीच्या शीलहरणाच्या वेळी सुद्धा सगळे पांडव खाली मान घालून शांत बसले होते, पण भीमाने विरोध केला. दुशासन वधाची प्रतिज्ञा सुद्धा भीमाने घेतली होती आणि द्रौपदीचा प्रण सुद्धा भीमानेच पूर्ण केला होता. द्रौपदीचे निर्भीड आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व. आपल्या आयुष्यामध्ये द्रौपदीनं कधी कोणाकडून हरली ना ती कोणालाही घाबरली. भरलेल्या सभेमध्ये जेव्हा द्रौपदीला त्रास दिला गेला, तेव्हा ती शांत बसलेल्या भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशा योद्ध्यांना बोलली की तुमच्यासारख्या योद्ध्यांसमोर एका महिलेचा अपमान होत आहे आणि तरीही तुम्ही तमाशा पाहत आहात. असं मानलं जातं की द्रौपदी कोणी साधारण कन्या नव्हती, तर ती अग्नीपासून प्रगट झाली होती. धार्मिक ग्रंथांमध्ये द्रौपदीला दिव्य कन्या म्हटले आहे. द्रौपदीचा जन्म सामान्य पद्धतीने न होता हवनकुंडातील अग्नीपासून झाला होता. द्रौपदीला आजीवन कुमारिका राहण्याचे वरदान प्राप्त होते. असे वरदान असल्यामुळे द्रौपदी सगळ्या पतीबरोबर समान व्यवहार करू शकत होती. सगळ्या पतींबरोबर पत्नी धर्म निभावताना सुद्धा द्रौपदी नेहमी कुमारी राहत असे. द्रौपदीबद्दल भविष्य पुराणांमध्ये म्हटले आहे की द्रौपदी पूर्वजन्मी एक विधवा ब्राह्मणी होती, पण काही कथांमध्ये द्रौपदीला इंद्राणी आणि लक्ष्मी स्वरूप मानले आहे. शेवटच्या वेळी जेव्हा 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गामध्ये जात होते, तेव्हा पाय घसरून द्रौपदी खड्ड्यांमध्ये पडू लागली. तेव्हा भीमाने हात पकडला. भीम द्रौपदीला वाचवू शकला नाही, पण शरीराचा त्याग करतेवेळी द्रौपदी भीमाला म्हणाली, जर परत जन्म मिळाला तर मला परत तुमची पत्नी बनण्याची इच्छा आहे.